तुम्हाला माहिती आहे का, माझ्या लग्नानंतर मी जेव्हा केव्हा स्वयंपाक बनवायची तेव्हा माझी नवरोबा मला म्हणायची की तुला स्वयंपाक येतच नाही. जेव्हा मी तुला फोनवर विचारत होते तेव्हा तर तुम्हाला म्हणायची की तुला सगळं येतं. मग आता काय झालं, स्वयंपाक तर मला तेव्हाही येतच होता, पण सासरी आल्यानंतर तिकडली पद्धत वेगळी होती स्वयंपाकाची आणि माझ्या माहेरची स्वयंपाकाची पद्धत थोडीशी वेगळी होती. म्हणून मला ते सारखं म्हणायचे की तुला स्वयंपाकच येत नाही. मग मी सगळं ऐकून घ्यायची आणि नंतर त्यांच्याकडल्या सगळ्या पद्धती शिकून घेतल्या. आणि मेन गोष्ट अशी आहे की आता मी जेव्हा केव्हा स्वयंपाक बनवते तर मी भाज्या बनवताना मी माझ्या माहेरच्याच भाज्याप्रमाणे बनवते. तर आता मग आवडीने खातात आणि आधी मला किती नावं ठेवायचे मला आता कळतच नाही की नेमकं बदल कुठल्या गोष्टीचा झाला आहे. असो, नंतर मी इकडं आज सकाळी सकाळी दोडक्याची भाजी बनवायला घेतली होती आणि दोडका मला अजिबात आवडत नाही, ती पण मी धाराशिव स्टाईलमध्येच बनवली होती आणि मेन म्हणजे खूप छान झाली होती बरं का. असो, नंतर मग भाकरी पण थापून घेतल्या. म्हटलं पटकन सकाळची कामं करून घेतलेली बरी काही. आणि तुम्हाला तर माहिती आहे थंडीमुळं फरशी खूप गार पडते, म्हणून आईंनी मोठी चटई हातरून ठेवली होती जेणेकरून खाली बसलं किंवा देवाण जरी खेळायला लागला तर त्याला गार लागणार नाही. नंतर हा सगळा पसारा आवरला, घर वगैरे झाडून घेतली आणि भगळे भांडे वगैरे बाहेर आणून ठेवले घासण्यासाठी, ते सगळे वॉश करून घेतले. आणि नंतर तुम्ही म्हणता आता इथं काय बघते, तर मी इथं पुदिन्याचं आणि कढीपत्त्याचं झाड लावलं होतं, ते बघत होते व्यवस्थित आलंय का. आणि मिरचीच्या रोपालाही मिरची आली होती. नंतर सगळं घर आवरलं आणि या रूममध्ये देवांचे कपडे धुतलेले तसेच होते आणि सकाळचा झाडू पण मारायचा राहिला होता. पारू सगळं ठेवू नये म्हणून मी झाडू मारून घेतला आणि देवांशला खाऊ घालत गेले. त्यासोबत थोडासा वेळ टाइम स्पेंड केला आणि देवांश जेव्हापासून 2 वर्षाचा झाला तेव्हापासून त्याला बऱ्यापैकी गोष्टी समजायला लागल्यात, म्हणून आता थोड्या त्याच्याकडे लक्ष जास्त देते. आता ब्लॉग इथेच एंड करूयात.